कोण होतं याचा? सचिन काना पाटील आपल्या गावचे प्रतिष्ठित नागरिक आहेत. ते या ठिकाणी आलेले आहेत. त्यांनी या ठिकाणी उपस्थित राहावे. तसेच आजच्या जेवणाचा आचारी आपल्या गावचे मुख्य आचारी शरद बुवा पाटील यांनी सेवा केलेली. हो, व्हॉट अ खूप शॉट, लवली मॅन इन फॉर्म. लास्ट मॅच मध्ये काल खेळताना बघितलं होतं आपण, नाबाद 56 धावा केल्या होत्या. आणि तशीच कुठून तरी सुरुवात आता या ठिकाणी करताना कॅप्टन सुधीर पाटील, स्पॉन्सर सुद्धा आहेत ते एवन जोडीचे. कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट. विनोद वेलेकर, रमेश पाटील, आपण कृपया या, कारण या स्पर्धा आपल्या कुणाच्या एकट्याच्या नाही आहेत, या आपल्या सर्वांच्या स्पर्धा आहेत. आपण या ठिकाणी आले तर आपल्या स्पर्धेचा अभिमान वाढेल, आपल्या कार्यक्रमाची शोभा वाढेल. तुम्ही तिकडे लांब बसणार, आम्हालाही बरं वाटणार नाही गावकऱ्यांना. म्हणून कृपया विनंती, आपली स्वतःची स्पर्धा आहे, आपणच स्वतः आयोजक आहे. या उद्देशाने आपण या ठिकाणी या, बसून घ्या. स्टेजवर बसण्यासाठी खूप जागा आहे. नक्कीच. तसेच मधुकर पाटील सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे. या आपण या ठिकाणी गावचे कोणी पण ज्येष्ठ श्रेष्ठ नागरिक, नानकर गावचे, इताडे गावचे कोणी असतील त्यांनी या ठिकाणी यावे. थँक्यू. हो 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 हो, व्हॉट अ लवली शॉट. फॉर्म इज टेम्पररी बट क्लास इज परमानंट. हे दाखवताना सुधीर पाटील काल फलंदाजी करताना आपण बघितलं होतं, सोफर फलंदाजी करत होता आणि सुरुवात तशीच केली आहे. फाईन लेगला एक चौकार मारला, आता पॉइंटच्या डोक्यावर एक चौकार मारलाय. नक्कीच धन्यवाद श्रावण दादा. अगदी पाहायला गेलं तर आपल्या माध्यमातून एक मराठी शब्दकोश आणि त्याच माध्यमातून एक स्पर्धा गाजवण्याचा प्रयत्न केला. पहिली मॅच आपण पाहिली गेली तर मीत 11 स्पोर्ट्स संघाने जरूर जिंकली गेली आणि दुसरी मॅच मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय एवन जोडी विपक्ष अजय स्पोर्ट्स संघादरम्यान पुन्हा एकदा चेंडू खेळून काढण्याचा प्रयत्न केला. बिहाइंड द विकेट चेंडूला कॅरी केलं जाईल, तर मिलेला निर्धाव चेंडूची होईल सांगता. नक्कीच अगदी पाहायला गेला तर एवन जोडी संघाच्या माध्यमातून अनेक संघ खेळण्याचा प्रयत्न केला गेला. अंत असते प्रारंभ हा एक महत्त्वाचा आणि तात्विक विचार आहे आणि जो आपल्याला जीवनातील विविध घटनांचा आणि परिस्थितीचा विचार करायला लावतो. या विचारांचा अर्थ असा आहे की जिथे एक गोष्ट संपली आहे तिथे आपल्याला वाटते तिथून दुसरी गोष्ट नवीन सुरुवात करावी आणि त्याच पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये टाउन दी बॉलच्या दृश्यात पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. अप्रतिम झेल टिपलाय. पहिला विकेट गाडत अर्थातच बिग विकेट डाऊन, सॉफ्ट डिसमिसल. सुधीर बॅक टू पवेलियन. डीजे सुनील यांच्या माध्यमातून एकविरा आईचं सॉन्ग सकाळच्या सत्रापासून जरूर वाजवले जातात. मंत्रमुग्ध करणारे सॉन्ग जरूर वाजवले जातात, कारण का म्हटलं जातं अग्री कोल्यांची कुलस्वामिनी आई एकविरा आणि तिचं नक्कीच गीत आपण पाहायला गेलं. ज्या पद्धतीने नवीन वर्षाला सुरुवात झाली त्याच पद्धतीने अनेक भागामधून एकविरा आईची पालखी आपण सोला नेहमीच पाहत असतो, कारण का अग्री कोल्यांचं एक मोठं मन आणि मनासारखी माणसं डायमंड ऑफ गोल्ड अशा प्रकारचं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. आणि तेच अग्री कोल्यांची संस्कृती जपणारे सॉन्ग आपण पाहायला गेलं तर नुकतंच पाहायला गेलं तर अंबानीच्या घरी सुद्धा ज्या प्रकारे हल्दी पार पडल्या त्या हल्दी सुद्धा मध्ये अग्री कोल्यांचे सॉन्ग जरूर वाजवले गेलेत. कुठलंही कार्य असो, श्री गणेश सेवा आपण ते कार्य पूर्ण होत नाहीये आणि त्याच पद्धतीत कुठलीही स्पर्धा असो किंवा शैक्षणिक क्षेत्र असो, अग्री कोल्यांचे सॉन्ग जरूर मात्र वाजवले जातात. आणि त्याच पद्धतीने मात्र आज इटाडा गावामध्ये क्रिकेट पटलावरती महासंग्राम जरूर घडला गेला. धावसंख्येचा विचार केला तर नक्कीच धावसंख्या वेगाने फ्लाय झाले. एक स्वप्नमय सुरुवात केली गेली, अर्थातच 8 या आकड्यावरती. उर्वरित 2 चेंडू मात्र शिल्लक असेल. गोलंदाजी करतोय गणेश, चांगली गोलंदाजी करतोय आणि फलंदाजी करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये आपण सुधीर आणि बंटीला पाहतोय. सुधीरच्या माध्यमातून 2 चौका जरूर खेचले गेलेत. एक चांगला टान्स त्याच्या माध्यमातून आपल्या संघाला पुरं केलाय. त्याच पद्धतीने 5वा चेंडू फेकला जाईल राईट आर्म ओव्हर द विकेटने. पुन्हा एकदा बॅकफुटला खेळण्याचा प्रयत्न खाली क्षेत्र निवडलाय. टेकिंग किलिंग शॉट. अगदी पाहायला गेलं तर अप्रतिम फटका सजवलाय. लागोपाठचा या षटकामध्ये 3रा चौकार आपण पाहतोय फलंदाज सुधीरच्या बॅटमधून, जयेशच्या बॅटमधून.
चांगल्या पद्धतीने खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा बॅकफुट लावून खेळण्याचा प्रयत्न, दिशा दिल्या डिस्क क्षेत्रामध्ये चेंडूला खेळून काढलाय. फॉम्बलिंग पाहायला मिळतोय. चेंडू जाईल सीमारेषा पार 4 धावांसाठी दिग्गज चौकार. नक्कीच एका षटकाचा भोगी खेळ समाप्त झाला. पंचांच्या माध्यमातून षटक समाप्तीचा इशारा येतोय आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 16 ऑन दी बोर्ड. अर्थातच 16 आकड्यावरती एक जमेची बाजू म्हटली तर नक्कीच सुधीर ज्यावेळी बाद झाला त्यानंतर जयेशने मात्र आपल्या संघाचा डाव सांभाळण्याचा प्रयत्न केलाय. जयेशला मात्र जास्तीत जास्त स्ट्राईकवरती उभा राहून आपल्या संघाला मात्र चांगल्या स्थितीमध्ये नेऊन ठेवावं लागेल. उर्वरित 3 षटकांचा खेळ अजूनही शिल्लक असेल. अर्थातच A1 जोडी विपक्ष आपण सामना पाहतोय मित्रांनो अजय स्पोर्ट्स संघादरम्यान. A1 जोडीचा जर विचार केला तर कालच्या दिवसामध्ये एक सामना जरूर जिंकलाय आणि एका सामन्यामध्ये मात्र पराभव व्हावा लागला. तसेच दरम्यान विनंती असेल बाळा पाटील कुठे इथे उपस्थित असतील तर त्यांना विनंती की आपण रंगमंचावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. दरम्यान नक्कीच युट्यूब लाईव्ह वाहिनीच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. NTC स्पोर्ट अर्थातच मॅन फ्रॉम दिवा म्हात्रे सरांच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. प्रत्येक चेंडू मात्र अचूक लाईन अँड लेंथ मध्ये कव्हर केला जातोय. त्याच पद्धतीने आमच्या पंचांच्या भूमिकेमध्ये मॅन फ्रॉम पंच आहेत पण शहापूर विभागामधून भिवंडीला बिलॉंग केलेत. त्याच्या माध्यमातून पाहायला गेला तर सुमित देशमुख सर असतील, राकेश अरस सर असतील, तसेच आमचे साथी समालोचक आपण आजच्या दिवसामध्ये पाहतोय ओमकार सुतार मॅन फ्रॉम टिटवाला. पुन्हा एकदा दिशा देण्याचा प्रयत्न, गुडलँड स्पॉटवरती चेंडू रिलीज केलाय. अगदी वेगाने मात्र बीट करण्याचा प्रयत्न केलाय. भन्नाट वेग मात्र या गोलंदाजाकडे पाहायला मिळतो आणि त्याच अनुषंगाने कुठेतरी चांगली सुरुवात या षटकामध्ये पाहायला मिळते गोलंदाज ऋतिकच्या माध्यमातून. मागील सामना आपण पाहिला मिथिलवन संघाने जरूर जिंकला गेला. साईनाथ पाटील आणि श्रीकांत मगर हे दोन्ही मात्र संघ मालक स्पर्धेला आपण पाहायला मिळतात. चांगली सर्व रचना सजवली गेली. दरम्यान हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न, नो मॅच लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. दूरवर क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करेल परंतु त्यांच्या अबाक्याच्या बाहेर चेंडू जरूर राहिलाय आणि त्याच अनुषंगाने मात्र 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्यात. पॉपिंग क्रीज मध्ये नॉन स्ट्राईक एंडचा फलंदाज सुखरूपरित्या पोहोचतोय कारण दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून विचार केला तर मात्र शैली फार छान पाहायला मिळते. त्याच पद्धतीने कुठेतरी गोलंदाजाचा विचार केला तर गोलंदाजाच्या माध्यमातून वारंवार क्षेत्ररक्षण सजवण्याचा प्रयत्न केला जातोय. ज्या वेळी गोलंदाज क्षेत्ररक्षण सजवतं त्याच पद्धतीने चेंडू टाकण्याचा प्रयत्न करत असतो आणि तीच शैली मैदानाच्या आतमध्ये दाखवत आहे. दरम्यान पुन्हा एकदा बॅटने खेळण्याचा प्रयत्न, स्टेट डाईव्हचा फटका. नक्कीच आमच्या समालोचन कक्षाला सलामी देणार हा फटका पाहायला मिळतो. 1 बाउन्स सीमारेषा पार चौकार. तसेच पॅकर आपल्याला पाहायला मिळते. धीरजजी पाटील साहेबांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती यायचं आहे. नक्कीच सकाळच्या सत्रापासून अनेक मान्यवर आपल्याला पाहायला मिळतात कारण की थोडीच मानाची आणि सन्मानाची स्पर्धा आपण पाहतोय. अर्थातच इतर प्रीमियर लीग. पुन्हा एकदा विकेट करण्याचा प्रयत्न, खेळ डाऊन दी बॉल, क्षेत्ररक्षक पोहोचतोय, पकडला जातोय, जाईल फलंदाज होईल बॅक टू डगआउट. शेवटच्या षटकापर्यंत रंगतदार स्थितीमध्ये पाहायला मिळेल काही शंका नाही आहे कारण का दोन्ही संघ मात्र मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करतात कारण का डू ऑर डायचा सामना आहे. जो संघ हारेल मात्र तो या स्पर्धेतून जरूर घरचा रस्ता दाखवला जाईल यात काही शंका नाही आहे. पुढील वाटचाल करण्यासाठी मात्र हा सामना तेवढाच महत्त्वाचा राहिलाय कारण आजच्या दिवसामध्ये पाहायला गेलं तर तब्बल 7 सामने आपल्याला प्ले मध्ये करणार आहेत. अगदी पाहायला गेलं तर पहिला सामना मेथिलन संघाने जिंकला, त्यानंतर दुसरा सामना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय
टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला अजय स्पोर्ट्स संघाने आणि प्रथम फलंदाजी करताना आपण पाहतोय एवन जोडीच्या माध्यमातून. दरम्यान बिगिट करण्याचा प्रयत्न केलाय. सो एलिगंट, सो ब्युटिफुल, जस्ट लुकिंग लाईक अ वाव. षटकार. हिताडे किरवली यांच्याकडून सुद्धा आपल्याला 2000 रुपये आलेत. तरी आम्ही हिताडकर ग्रुप ग्रामस्थ हिताडे आपले आभारी आहेत. धन्यवाद. नक्कीच 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 29 अकरावरती. प्रति षटकामागे 14.50च्या सरासरीने धावसंख्या मेंटेन केली आहे. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. दरम्यान शुभ आगमन होताना आपण पाहतो सचिन दादा पाटील ना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती याच्या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं सहर्ष स्वागत असेल, कारण का मानाच्या आणि सन्मानाची पण स्पर्धा पाहतोय. एकीचं बल कशा प्रकारे दाखवावं हेच उदाहरण मैदानाच्या आतमध्ये इताड्या गावाच्या माध्यमातून दाखवलं जातंय. कारण का एखादी प्रीमियर लीग ज्यावेळी घडवली जाते त्यामागे एकच हेतू असतो की आपल्या गावातील नौके खेळाडू आणि त्यांना कशा प्रकारे संधी प्राप्त होईल आणि त्या संधीचं सोनं करून आपल्या क्रिकेट आणि कुरुक्षेत्रावरती कशा प्रकारे आपलं नाव लौकिक करावं यासाठी उत्तम उदाहरण अर्थातच आपल्या गावची प्रीमियर लीग भिवंडी विभागामधील हा नामांकित संघ ज्या पद्धतीने टप या क्रीडांगणावरती आणि या गावामध्ये जेव्हा उभारला त्यानंतर या क्रीडांगणाचा आणि या टीमचा मात्र दबदबा अनेक विभागामध्ये राहिलाय. पुन्हा एकदा विकेट करण्याचा प्रयत्न 2 क्षेत्ररक्षक मध्ये होते. फंबलिंग अगदी पाहिल्याकडे लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये चेंडू होता. स्टेट डावच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झालाय. उचलून फेकतील तत्पर 2 धावा मात्र यशस्वीरित्या पार पाडल्या गेल्या. 2 धावेने 3 धावा जरूर पार पाडलेत. नक्कीच आम्हाला पंच सांगतात की 3 धावा असतील. सुधीर ज्या पद्धतीने सलामीला आला, सुधीरच्या बॅटमधून 2 चौकार पाहिले त्यानंतर माघारी परतावं लागलं. तिसरा षटक मार्गस्थ असताना विपुल मात्र चांगली गोलंदाजी करतोय. पुन्हा एकदा बॅकफुटलून खेळण्याचा प्रयत्न अगदी पाळाकडे डान्सिंग डाऊन चेंडूला खेळून काढलाय. स्वतः गोलंदाज मात्र फॉलो थ्रो मध्ये अडवण्याचा प्रयत्न करत असताना क्षेत्रामधून क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतोय. तत्पर मिळतील 2 धावा. काय घडतं मैदानाच्या आतमध्ये कुठेतरी अनेक संघ पाहायला गेला तर 40+ खेळाडू प्रत्येक संघामध्ये पाहायला मिळतात. जेव्हा जेव्हा 40+ खेळाडू क्रिकेटमध्ये खेळत असतात तेव्हा मात्र त्यांना आपलं शरीर कशा प्रकारे सुदृढ राहावं यासाठी त्यांच्या माध्यमातून प्रयत्न असतात आणि तेच प्रयत्न अनेक भिवंडी विभागामध्ये 40+ क्रिकेट संघ आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला. अक्रॉस द बॅट चेंडूला खेळून काढलाय. लॉंगर मधून क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. तत्पर मिळतील एकच धाव. कारण का माहिती आहे केतन ज्याच्या बॅटमधून जरूर धावा आल्यात. जयेशने मात्र आतापर्यंत 2 चौकार खेचून आपल्या संघासाठी चांगला एक हातभार लावलाय. जयेशचा विचार केला तर वैयक्तिक 4 चेंडूमध्ये 11 धावांवरती नाबाद खेळताना आपण पाहतोय आणि केतनचा जर विचार केला तर केतन 3 चेंडूमध्ये 10 धावांवरती खेळताना पाहतोय. 4था चेंडू असे राजम ओव्हर द विकेटने. पुन्हा एकदा बॅटने खेळण्याचा प्रयत्न केलाय. झेलची संधी निर्माण झाली आहे परंतु सेकंड अटेम्प्ट मध्ये सक्सेसफुल स्ट्रिपला झेल फलंदाज होईल फेल. बॅक टू पॅव्हलियन.
विनंती आहे, जे मंडपामध्ये समोरच्या मंडपामध्ये बसले ज्येष्ठ नागरिक सर्वांनी ही आपली स्पर्धा आहे. तसेच मधुकर वेलेकर, गुरुनाथ पाटील हे आपल्या गावचे लेजंड खेळाडू आहेत, त्यांना विनंती आपण या स्टेजमध्ये बसा, आपल्या कार्यक्रमाची शोभा वाढवावी. नवीन मधुकर वेलेकर बॅट मध्ये दाखल झालाय. इनॅट नंबर 5 वरती पण नयनला पाहतोय. तर मी पुन्हा एकदा अगदी पाहायला गेला तर सोपा झेल मात्र यष्टांच्या मागे टिपला गेलाय. नयन एक नवीन युवा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात त्या संघामध्ये आणि त्याच अनुषंगाने विकेटचं पतन अर्थातच चौथा विकेट डाऊन झालाय एवन जोडी संघाचा. विनोद वेलेकर, जगन वेलेकर, सहदेव पाटील, रवींद्र पाटील आपण या ठिकाणी आलेत, आपल्याला विनंती आहे. तसंच राकेश तिसकर आपण या ठिकाणी आलेत, या आपलं स्वागत आहे. ही स्पर्धा आपली आहे, दुसऱ्या कोणाची नाही, आपली स्वतःची स्पर्धा आहे. आपण या स्पर्धेचा आयोजक आहे, कृपया विनंती आपण या ठिकाणी यावे. शेवटचा चेंडू मात्र शिल्लक असणाऱ्या तिसऱ्या षटकातील गोलंदाज विपुलच्या माध्यमातून फेकला जाईल. पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू होता, दिशा दिल्या, बॅट आणि बॉलमध्ये प्रॉपर संपर्क होत नाही, मखमली स्पर्श लागावा अशा प्रकारचा हा चेंडू खेळून काढलाय. तर नक्कीच खराब क्षेत्रक्षम पाहायला मिळतोय. ऑन साइड दिशेने नक्की चेंडू जाईल सीमारेषा पार. हा येईल अफलातून आहे माइंड ब्लोइंग चौकार. मध्ये संपूर्ण खेळ त्यांच्या माध्यमातून अप्रतिम राहिलाय आणि आजच्या दिवसामध्ये अर्थातच मेगा फायनल या मध्ये नक्कीच इन ऍक्शन मध्ये आपण दैवत वेलेकरला पाहणार आहोत. त्यांना फाईट करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये सज्ज होईल बेबी स्पोर्ट संघ मात्र जरूर या स्पर्धेच्या माध्यमातून बाहेर होताना आपण पाहिलेत. अखेरची मॅच आणि त्या मॅच मध्ये नक्कीच दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल की आपण टॉस करण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये हजर राहायचं. लगेच टॉस केला जाईल, 4 षटकांचा सामना आणि त्यानंतर 5वी मॅच आपल्याला पाहायला मिळेल अर्थात सेमीफायनल क्रमांक 1 आणि एक तशा पद्धतीने स्वरूप असेल A1 विपक्ष B2 आणि सेमीफायनल क्रमांक 2 अर्थातच A2 विपक्ष B1 असं स्वरूप असेल. याची नोंद घ्यायची सर्वांनी. आणि त्यानंतर अखेरचा शेवटचा सामना अर्थातच मेगा फायनल ह्याच्यासाठी केला होता. हा शेवटचा दिवस गोड व्हावा आणि शेवटचा दिवस मात्र इथं गोड होताना आपण पाहतोय. IPL अर्थातच इताडे प्रीमियर लीगचा पुन्हा एकदा फुल ऑरलाईनचा चेंडू होता, शरीराचा वेध घेणारा चेंडू, परंतु पंचांच्या माध्यमातून नक्कीच नो घोषित केलाय. कुठेतरी हाईट फॅक्टर जरूर या क्रीडांगणावरती पाहायला मिळतो आणि त्याच अनुषंगाने मात्र सहजरित्या 1+1 अशी धाव आपल्याला ऍड करताना पाहतोय. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 41 आकड्यावरती. धावांचा मात्र डोंगर रचण्याचा प्रयत्न केला जातोय. पुन्हा एकदा फुल ऑरलाईनचा चेंडू होता, फुल अँड पॉवरफुल सक्सेसफुल स्ट्रोक, सीमारेषा पहार, हवाई सफर षटकार. पुन्हा एकदा बॅकपोर्टला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, दिशा दिली आहे परंतु पंचांनी पाहिलं तर आउट ऑफ द ऑप्शन चेंडू पाहायला मिळतो आणि त्याच अनुषंगाने मात्र कुठेतरी वाईड घोषित केलाय. मिथिलन संघाचे संघमालक आपल्याला पाहायला मिळतात साईनाथ दादा पाटील
आणि श्रीकांतदादा मगर तसेच जानूसपोळ संघाचे मालक पाहायला मिळतात. जगन पाटील आणि सुजल पाटील दरम्यान नक्कीच शॉट फाईन लेग होतोय. बीट शॉट टर्नमॅन होतोय. बिग चेंडू जाईल सीमारेषा पार. हा येईल नशिबाचा चौकार. नक्कीच या स्पर्धेसाठी जो लेखाजोखा आणि ज्यांच्या मुलाच्या हातभार लागलेत आपण ते पाहणार आहोत. साईनाथ दादा आप्पा पाटील यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅच साठी आकर्षक गिफ्ट आपल्याला पॅम्पर पाहायला मिळतात. तसेच श्रीकांत दादा मगर, विशाल दादा पलटोले, साईनाथ दादा तिसकर त्यांच्या माध्यमातून तुळशीचं पवित्र रोपटं या स्पर्धेसाठी लाभलं गेलंय. निसर्ग जपण्याचा कुठेतरी प्रयत्न केला जातोय, कारण की ज्या वेळी निसर्ग अनेक विभागामध्ये ज्या पद्धतीने डेव्हलपमेंट होताना पाहतोय, कुठेतरी निसर्गाची हानी मात्र केली जाते आणि त्याच पद्धतीने या क्रीडांगणावरती आणि अर्थातच या स्पर्धेच्या माध्यमातून निसर्ग जपण्याचा प्रयत्न केला गेला आहे. अक्षय गुरुनाथ सुरेकर असतील, अभिषेक दादा पाटील असतील, निखिल दादा सुरेकर, रोहित दादा वेलेकर, तसेच दैवत दादा वेलेकर आणि पूर्ण शाहीर ग्रुप इताडे भिवंडी यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी गिफ्ट अंपायर आपल्याला पाहायला मिळतात. तब्बल 14 पारितोषिक या स्पर्धेसाठी लाभले गेलेत. दरम्यान पुन्हा एकदा फुलर लेनचा चेंडू दिशा दिली, डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक पोहोचतोय, परंतु इथे मात्र चुकांवरती चुका पाहायला मिळतात. कारण क्रिकेटचं समीकरण असं कॅचेस विन द मॅचेस आणि अशा प्रकारच्या आपण जर चुका इथे करत असाल तर नक्कीच आपण येणाऱ्या कालावधीमध्ये आपला संघ मात्र पराभवाच्या आश्रयाखाली जाऊ शकतो. कारण कुठलाही संघ म्हटलं ना तर नक्कीच गोलंदाजाला क्षेत्ररक्षणाची साथ भेटणं फार आवश्यकता असते आणि कुठेतरी मात्र क्षेत्ररक्षण खराब पाहायला मिळतोय. तसेच धीरज दादा नकुल पाटील यांच्या माध्यमातून सुद्धा शितपेय आपल्याला पाहायला मिळतात. तसेच राजू दादा तिसकर यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द सिरीज साठी कूलर लाभली गेली आहे आणि डीजे राजन पाटील यांच्या माध्यमातून इतर प्रीमियरचं सॉन्ग, तसेच जे आपण क्रिकेटसाठी चेंडू वापरलेत 70-70 त्याची टॅगलाईन आपल्याला पाहायला मिळते, लगातो 6 आणि तेच निलेश पंडित पाटील यांच्या माध्यमातून 7 बॉक्स स्पॉन्सर केलेत. तसेच पूर्ण पाण्याची व्यवस्था पाहायला गेली तर आदेश दादा वेलेकर, अविनाश दादा वेलेकर यांच्या माध्यमातून लाभली गेली आहे. तसेच ज्या सत्कारसाठी आपण ज्या शाली पाहतोय मायेची उबदार शाल आणि ते मात्र आपल्याला स्पॉन्सर केली आहे भाऊदादा वेलेकर यांच्या माध्यमातून. अनेक मात्र स्पॉन्सर आपल्याला पाहायला मिळतात आणि धावसंख्येचा विचार केला तर नक्कीच फलंदाज होतोय बाद, एस्टा उद्ध्वस्त करून सोडतोय. यू मिस आय विल डेफिनेटली इट फर्निचर दिस टाइम बॅक टू पवेलियन. नक्कीच धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतं 58 आकड्यावरती आणि 59 डावाचा पाठलाग करायचा आहे. या कारण इनॅक्शन मध्ये नेक्स्ट बॅटल मध्ये पाहायला मिळणार आहे दोन्ही संघांचे कॅप्टन्स आणि पूर्ण संघ देखील. चौथी लढत आजच्या या दिवसातील रेका फायनलचा दिवस सुपर संडे ऐतिहासिक क्रीडांगण आणि त्या क्रीडांगणावर दिमागदार सोला भव्य आणि दिव्य आयोजन, अतिशय सुरेख स्पर्धा मित्रांनो. माऊली एंटरप्राइजेस अगेन्स्ट बीपी स्पोर्ट्स या दोन टीम्स मध्ये आता नेक्स्ट बॅटर रंगताना दिसेल. या लगेच
युनिक जर्सीज आहेत आपण या टुर्नामेंटमध्ये पाहतोय. पिंक, त्याच्यानंतर ग्रे असेल, व्हाईट असेल, ब्ल्यू असेल, ग्रीन असेल, येल्लो असेल, अशा विविध जर्सीज आपण विविध रंगांच्या जर्सीज पाहतोय. जर्सीचा रंग जरी निराळा असला परंतु एका गावाची आणि एका गावाच्या सन्मानाची स्पर्धा आहे. एक डिझाईन आपण संपूर्ण जर्सीला पाहतोय. चला टॉस साठी मी इन्व्हाइट करतोय. तर राकेशजी तिसकर साहेबांना विनंती करतोय आपण या आपल्या शुभ हस्ते नाणेफेकी केली जाते. हे दोन मोठे संघ आहेत मित्रांनो. मातब्बर संघ एका बाजूने माऊली एंटरप्राइजेस इताडे, त्यांच्या अगेन्स्ट बीबी स्पोर्ट्स इताडे. विशाल आहेत खऱ्या अर्थाने बीबी स्पोर्ट्स इताडे टीमचे कॅप्टन. तर टॉस द्या लगेच. ग्रामस्थ मंडळ इताडे आणि त्याच्या विरुद्ध बाजूने IPL असे दोन नाण्याच्या बाजू. IPL अशी कॉलिंग केली विशालनं आणि टॉस आलाय ग्रामस्थ मंडळ इताडे. 4 षटकांचा सामना. कॅप्टन आहे तिथे माऊली एंटरप्राइज टीमचे. काय डिसिजन असेल आपला? क्षेत्ररक्षण, फील्ड पास पारंपरिक डिसिजन आहे. तर विशाल टॉस आपण हरला. बॅटिंग करायची प्रथमतः 4 षटकामध्ये. कशा प्रकारे बॅटिंग कराल? खेळावे बरोबर 40च्या क्रॉस जाऊन चांगला खेळ खेळण्याचा प्रयत्न कराल. नक्कीच खूप खूप शुभेच्छा दोन टीमच्या कॅप्टनना. बेस्ट ऑफ लक. जाऊयात मॅचच्या दिशेने. दोन संघ आता तिथे सज्ज आहेत मैदानाच्या आतमध्ये. बिग बॅटर रंगतंय आणि कोणता संघ मात देईल, पराजित करेल प्रतिस्पर्धी संघाला, हे आपल्याला पाहायचं आहे. नक्कीच 59 धावांचा पाठलाग करायचा आणि सलामीचे बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. तर ऋतिक आपण आणि अभिषेकला पाहतोय. राईट नंबर ओव्हर द विकेटने गोलंदाजी ट्रॅकवरती झाला. विघ्नेश गोलंदाजी ट्रॅकवरती आपण पाहतोय. 59 धावांचा पाठलाग करायचा. प्रति षटकामागे 14.75च्या सरासरी धावसंख्या बनवायची आहे. पहिल्या चेंडूवरती दिशा देण्याचा प्रयत्न केला. डायरेक्ट हिटची संधी. परंतु कुठेतरी फंबलिंग पाहायला मिळतोय. एका धावेने मात्र संघाचा श्रीगणेश ओपन होताना आपण पाहतोय. धावसंख्या पाहायला मिळते 1 आकड्यावरती. 59 धावांचा पाठलाग करायचा आहे. एक अनालिसिस पाहायला गेलं तर चांगली फलंदाजी आपण जयेशच्या माध्यमातून पूर्वार्धामध्ये पाहिली. त्याच्या सोबतीने दयानंदने सुद्धा चांगल्या धावा जोडल्या गेल्या आणि शेवटच्या षटकामध्ये मयूरने मात्र 20 धावा खर्च करून एक आपल्या संघाला मात्र संकटात नेऊन ठेवण्याचं काम केलंय. आणि त्या धावा पूर्ण करण्यासाठी सलामीच्या बॅटर ऋतिकाने आपण अभिषेकला पाहतोय. पुन्हा एकदा शॉर्ट टॉप लाईनचा चेंडू होता. शॉर्ट फाईन लेग मध्ये चेंडूला किलून काढलाय. 2 क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतात परंतु चेंडूचा होईल विजय. सीमारेषा पार. हा येईल चौकार. करण्यासाठी एक चांगली भागीदारी अर्थातच पार्टनरशिपची आवश्यकता असेल टीम हजेस्पोर्ट या संघाला. पुन्हा एकदा अगदी वेग भन्नाट प्राप्त पाहायला मिळतोय. शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न जरूर राहिला आणि त्याच अनुषंगाने मात्र निर्धाव चेंडूचे होते सांगता. कुठेतरी मागील चेंडूवरती चौकार आला आणि या चेंडूवरती मात्र कमबॅक करण्याचा प्रयत्न केला जातोय. कमबॅक करण्यासाठी हा संघ मात्र जरूर हजेस्पोर्ट आणि A1 जोडी जरूर मैदानाच्या आतमध्ये प्रयत्न करतात. A1 जोडी संघाचा विचार केला तर नक्कीच चांगला खेळ पूर्वार्धामध्ये राहिला आहे. पुन्हा एकदा विकेट करण्याचा प्रयत्न. बॅटवरती प्रॉपर चेंडू येत नाही. डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक पोहोचतोय. पकडला जातोय. जाईल फलंदाज होईल फेल. बॅक टू डगआउट.
महत्त्वाचा असेल दोन्ही संघांच्या दृष्टिकोनातून. जो संघ हारेल तो मात्र या स्पर्धेमधून जरूर बाहेर जावं लागेल आणि जो संघ जिंकेल तो मात्र आजच्या दिवसातील सेमीफायनल मध्ये मात्र प्रवेश करण्याचा पाहणार आहोत. पुन्हा एकदा फुल ओव्हर लेनचा चेंडू होता, दिशा देण्याचा प्रयत्न, फ्लातून डिरेवरी चेंडू पडल्यानंतर आतमध्ये वळंग होतो आणि त्याच अनुषंगाने मात्र निर्धाव चेंडूचे होते सांगता. पॉवर प्लेच्या षटक आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल गोलंदाजी आपण पाहतोय विज्ञाच्या माध्यमातून. अनेक स्पर्धांमध्ये पाहायला गेला तर पॉवर प्लेच्या षटकामध्ये कमीत कमी धावा देण्याचा प्रयत्न करतात गोलंदाज, तो मात्र गोलंदाज हेवा ठरत असतो आणि त्याच पद्धतीने चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करतोय. पुन्हा एकदा सरप्राइझिंग डिलिव्हरी पाहायला मिळते, परंतु पंचांनी पाहिलं गेलं तर आउट ऑफ दी ऑफ स्टंप चेंडू रिलीज केलाय आणि त्याच अनुषंगाने मात्र वाईड घोषित केलाय. परंतु एक विचार केला तर एकंदरीत धावसंख्या आपल्याला कुठेतरी स्लोवर गतीने वाढताना पाहते. 6 आकड्यावरती बॅकफूट लावला पाहायला मिळतो आजय स्पोर्ट्स संघ. ज्या पद्धतीने A1 जोडी संघाचा खेळ राहिलाय आणि त्याच दृष्टिकोनातून हा संघ मात्र सेमीफायनल मध्ये जाण्याचा प्रयत्न करतोय. पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू होता, बाउन्स टाकण्याचा प्रयत्न केलाय, परंतु पंचांनी पाहिलं गेलं तर लागोपाठचा हा येईल दुसरा वाईड चेंडू. कुठेतरी हाईट फॅक्टर मात्र जरूर पाहायला गेलं त्याच अनुषंगाने मात्र वाईड घोषित केलाय. पंच आपल्याला पाहायला मिळतात सुमित देशमुख सर असतील, तसेच राकेशजी अरस सर असतील, मॅन फ्रॉम शहापूर, दोन्ही नामांकित पंच आहेत आणि त्यांच्या माध्यमातून योग्य तो डिसिजन आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं जात आहे. पुन्हा एकदा फुलर लेनचा चेंडू होता, ताकदीचा पुरेपूर वापर केलाय, धावंती बॉल क्षेत्ररक्षक लॉंग ऑन मध्ये पोहोचतोय, पकडला जातोय झैल, फलंदाज होईल फेल, बॅक टू डगआउट. क्रिकेट खेळतात नक्कीच एका षटकाच्या समाप्तीनंतर आपल्याला धावसंख्या पाहायला मिळते 7 आकड्यावरती आणि दुसरा षटक घेऊन गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज झाला, पण केतनला पाहतोय. एकोणसाठ धावांचा पाठलाग करायचा आणि 59 धावांचा पाठलाग करत असताना पहिल्या षटकामध्ये कुठेतरी बॅकफुटला पाहायला मिळतो. फक्त आणि फक्त 7 धावा आणि महत्वाचे 2 विकेट गोलंदाजी करत असताना विघ्नेशने मात्र कॅरी केले. आणि नवीन गोलंदाज आपण पाहतोय केतनला. क्षेत्ररक्षकांची व्यूहरचना पाहायला गेली तर नक्कीच 38 सर्कलमध्ये शॉर्ट थर्डमॅन आणि शॉर्ट फाईन लेग, पॉईंट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आणि मिड ऑफ मध्ये आपला क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. तसेच 38 सर्कलच्या बाहेर जर विचार केला तर डीप स्क्वेअर लेग, डीप फाईन लेग, तसेच लॉंग ऑन असेल या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळतात. कव्हर क्षेत्रामध्ये एक क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. दरम्यान नक्कीच स्लो वारचा चेंडू पाहायला मिळतोय, हलक्या हाताने मात्र जोर फिरवला गेला आणि फलंदाजाला मात्र काही समजत नाहीये, त्याचा अनुषंगाने मात्र कुठे चेंडू येतोय डॉट. या सामन्यामध्ये डॉट पर्सेंटेजचा विचार केला तर अनेक डॉट चेंडू मात्र आपल्याला पाहायला मिळते. डॉट पर्सेंटेज अजय स्पोर्ट्स संघाच्या माध्यमातून जास्तीत जास्त खेळण्याचा प्रयत्न राहिलाय. दरम्यान पुन्हा एकदा स्लोवर गतीचा चेंडू पाहायला मिळतोय, फिंगर रोज केले. नक्कीच डीप स्क्वेअर क्षेत्रामध्ये आपण नयनला पाहतोय आणि त्याच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण तत्पर मिळालेली एकच धाव. कुठेतरी बॉडी लँग्वेज पाहता नक्कीच अजय स्पोर्ट पराभवाच्या दिशेने वाटचाल करतोय की काय अशा प्रकारचं चित्र मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. दरम्यान पुन्हा एकदा विकेट करण्याचा प्रयत्न, मॅच लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय, तत्पर मिळले एकच धाव. प्रत्येक चेंडूवरती मात्र सिंगल जरूर कॅरी करण्याचा प्रयत्न केला जातोय. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये A1 जोडी संघाच्या माध्यमातून केली जाते. आजच्या दिवसामध्ये मात्र या संघाचा नक्कीच बोलबाला राहिलाय. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न,
स्कूप करण्याचा प्रयत्न राहिला, परंतु निर्धाव चेंडूची होईल सांगता. अफलातून गोलंदाजी, सरप्राईज अँड डिलिव्हरी, कौतुक करावं लागेल गोलंदाज केतनचं, ज्या पद्धतीने मात्र मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करतोय. नक्कीच पुन्हा एकदा विकेट करण्याचा प्रयत्न, अगदी पाग फुलवर लेनचा चेंडू होता, त्याला फेकून दिलाय डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. दरम्यान या ठिकाणी आपल्या गावचे विद्यमान सरपंच जगनशेठ पाटील यांचं आगमन होत आहे. तरी आम्ही इताडकर ग्रामस्थ मंडळ इताडे या ठिकाणी त्यांचं सहर्ष स्वागत करत आहे. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. नक्कीच या स्पर्धेचे नक्कीच प्रमुख पाहुणे अर्थातच जगनशेठ पाटील यांचं इथे आगमन होताना आपण पाहतोय. या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत असेल आणि त्यांच्या समवेत सुनील दादा सावलाराम पाटील यांचं सुद्धा आगमन होताना आपण पाहतोय. एक डॅशिंग पर्सनॅलिटी आणि त्यांच्या माध्यमातून नक्कीच या स्पर्धेसाठी अगदी पाहायला गेलं तर संपूर्ण मंडपचा खर्च त्यांच्या माध्यमातून स्पॉन्सर केलं गेलंय. सहर्ष स्वागत असेल दादा. नक्कीच आपल्या गावाची स्पर्धा आपण पाहतोय, अर्थातच IPL. त्याच अनुषंगाने आपण कालच्या दिवसामध्ये सुद्धा या स्पर्धेचा आनंद घेतला आणि आजच्या दिवसामध्ये नक्कीच शेवटचा दिवस आणि शेवटचा दिवस गोड व्हावा यासाठी मात्र स्पर्धेची शोभा वाढवण्यासाठी आपण वेळात वेळ आणि बिझी शेड्यूल मधून टाइम काढून जरूर आलात. या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं सहर्ष स्वागत असेल. धावसंख्येचा विचार करता धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 16 आकड्यावरती. दुसरा षटक प्रगतीपथावरती असताना अजूनही मात्र एक चेंडू षटक समाप्त झाले आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर आपल्याला धावसंख्या पाहायला मिळते 16 आकड्यावरती. 2 विकेट लॉस अर्थातच अजय स्पोर्ट्स संघ. 12 चेंडू 43 धावांची मात्र आवश्यकता असणार आहे. कालच्या दिवसामध्ये 12 चेंडू 44 धावांची आवश्यकता असताना मात्र एक पराक्रम जरूर माऊली इंटरप्राइजेस या संघाने केला. अर्थातच दैवत वेलेकरने तब्बल 7 चेंडू मध्ये 12 चेंडू मध्ये 44 धावांची आवश्यकता असताना 7 षटकार खेचले गेले आणि आपला सामना एका हाती जिंकून दिला आणि तोच संघ नक्कीच सेमी फायनल क्रमांकामध्ये आपण खेळताना पाहणार आहोत. तसेच शुभ आगमन होताना पाहतोय रमेश दादा पाटील आणि त्यांच्या समवेत रवींद्रदादा पाटील यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती घ्यायचं. नक्कीच आपण पाहू शकता मंचावरती ह्या गावातील एक डॅशिंग पर्सनॅलिटी अर्थातच जगनदादा पाटील, जगनशेठ पाटील यांचं इथे आगमन झालं. तसेच गावचे प्रतिष्ठित नागरिक मारुती पाटील या ठिकाणी उपस्थित आहे. या आपण स्टेजवर या, बसा. नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. इनेट नंबर 3 अर्थातच तिसरा गोलंदाज आपण पाहतोय. गोलंदाजी ट्रॅक वरती नयनला आपण पाहतोय, नयन वेलेकर. आपण मित्रांनो पाहत आहोत इताडे प्रीमियर लीग IPL अर्थातच 4था पर्व आणि 4था पर्वामध्ये दिमागदार पद्धतीमध्ये ही स्पर्धा सजवली गेली आहे. एक सण आणि उत्सव मात्र साजरा केला जातोय. पुन्हा एकदा पहिला चेंडू अफलातून डिलिव्हरी पाहायला मिळते. अर्क डिलिव्हरी 2 क्षेत्ररक्षकामध्ये काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. कुठेतरी नॉनस्ट्राईक एंडचा फलंदाज मात्र स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न करतोय, परंतु स्ट्राईक एंडला जो फलंदाज आहे त्याच्या माध्यमातून स्वतःवरती कॉन्फिडन्स लेवल हाय दाखवलाय आणि त्याच अनुषंगाने मात्र मैदानाच्या आतमध्ये करतोय. नयनचा विचार केला तर पहिला चेंडू अप्रतिम शैली. धावसंख्येचा विचार केला धावसंख्या पाहायला मिळते 16 आकड्यावरती. 11 बॉल 43 धावांची आवश्यकता असणार आहे. पुन्हा एकदा ब्लॉकआउट मध्ये चेंडू ठेवलाय. अफलातून डिलिव्हरी केली जाते. अप्रतिम गोलंदाजी करतोय मैदानाच्या आतमध्ये. कुठेतरी गोलंदाजीचा विचार केला तर एक अफलातून शैली पाहायला मिळते. या ठिकाणी नॉनव्हेज जेवणाचा खमंग वास सुटलाय मित्रांनो आणि जेवणाची व्यवस्था ही मॅच झाल्यानंतर जेवणाची व्यवस्था सुद्धा आहे, तर सर्वांनी नोंद घ्यावी. नॉनव्हेज जेवणाची व्यवस्था, जेवण तयार झालेले आहे. आचार्य आपले शरद बुवा. पुन्हा एकदा विकेट करण्याचा प्रयत्न. बॅटच्या रॅडार मध्ये चेंडू होता, चेंडूला फेकून दिलाय सीमारेषा पार 6 धावेसाठी. वंडरफुल षटकार.
आकड्यावरती ज्या पद्धतीने नयनने सुरुवातीचे 2 चेंडू फेकले, ब्लॉक मध्ये 2 चेंडू पाहायला मिळतात आणि तिसरा चेंडू मात्र खराब पाहायला मिळतोय. पायटच्या रडार मध्ये त्याला फेकून दिलाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धाव्यांसाठी. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये ऋतिक ऑन दी फायर आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा ब्लॉकमध्ये टाकण्याचा प्रयत्न, कमबॅक आणि कमबॅक जरूर A1 जोडी संघाच्या माध्यमातून केली जाते. नयन चांगली गोलंदाजी करतोय आणि त्याला क्षेत्ररक्षणाची साथ मात्र तेवढ्याच ताकदीची आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्येचा विजय धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 23 आकड्यावरती. तिसरा षटक मार्गस्थ असताना अजूनही मात्र 2 चेंडू शिल्लक असतील. 2 चेंडू फेकण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये सज्ज नयनला पण पाहतोय आणि समोर असेल बॅटर विपुलला पाहतोय. विपुलचा विचार केला तर व्यक्तिक एका धावेवरती खेळताना पाहतोय. धावसंख्या स्थिर 23 आकड्यावरती. पुन्हा एकदा शॉर्ट टॉप लाईनचा चेंडू होता, झेलची संधी निर्माण झाली आहे. टावून दी बॉल क्षेत्ररक्षक पोहोचतोय परंतु होते चुकांवरती चुका. जिथे सोपा झेल होता तो मात्र सोडला गेलाय आणि मात्र 4 धावा वसूल केल्यात अर्थातच फलंदाज विपुल या बॅटरने. हा चेंडू जर षटकार खेचला गेला तर नक्कीच सामन्यामध्ये ट्विस्ट निर्माण होईल. दरम्यान पुन्हा एकदा ब्लॉकर मध्ये चेंडू पाहायला मिळतोय. ऑस्ट्रेलियाचा फलंदाज जरूर स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न करत नाही, कारण त्याला माहिती स्वतःवरती विश्वास दाखवलाय ऋतिकने. त्याच्या बॅटमधून 2 षटकार जरूर आले आणि त्याच्या अनुषंगाने मात्र मैदानाच्या आतमध्ये चांगला खेळ करण्याचा प्रयत्न करतोय. या षटकामध्ये जर विचार केला तर पहिल्या षटकामध्ये 7 धावा आल्या विद्येशने खर्च केल्या होत्या. त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये केतनने 9 धावा खर्च केल्या आणि तिसऱ्या षटकामध्ये नहीरने आपलातून गोलंदाजी केली आणि त्या जोरावरती 11 धावा खर्च केल्या. 3 षटकांचा वावगी खेळ समाप्त झाला. 3 षटकाच्या समाप्तीनंतर आपल्याला धावसंख्या पाहायला मिळते 27 आकड्यावरती. उर्वरित 6 चेंडू शिल्लक असतील आणि 32 धावा मात्र जोडाव्या लागतील. कुठेतरी समीकरण अवघड आहे, परंतु क्रिकेटमध्ये कुठलंही समीकरण जोपर्यंत शेवटचा चेंडू पडत नाही तोपर्यंत कुठला संघ जिंकेल आपण याचं प्रेडिक्शन लावू शकत नाही. का क्रिकेट आहे, अनेक लेखाजोखा आणि अनेक विक्रम मात्र मोडले गेलेत आणि त्याच अनुषंगाने आज ही स्पर्धा या क्रीडांगणावरती आपल्याला पाहायला मिळते. शेवटचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅक वरती आपला पाहतोय गोलंदाज बंटीला. खरं जसं जसं दुपारचं सत्र ऊन तापत जाईल तशा प्रकारे प्रत्येक सामने मात्र हाय व्होल्टेज स्थितीमध्ये पाहायला मिळते. की नॉकआउटचे सामने ज्यावेळी चालू होतात त्यावेळी मात्र दरम्यान पुन्हा एकदा पहिला चेंडू खराब पाहायला मिळतोय. आईच्या स्वरूपात मात्र एक एक्स्ट्रा स्वरूपात धावा ऍड केली जाईल. धावपळकरती धावा बनल्या गेल्या 28. उर्वरित 6 चेंडू आणि 31 धाव्यांची आवश्यकता असणार आहे. प्रत्येक चेंडूवरती मात्र षटकाराची मोहर उमटावी लागेल फलंदाज ऋतिकला. कारण का ऋतिकच्या बॅटमधून अगदी पाहायला गेला तर 2 षटकार आलेत आणि डॉट पर्सेंटेज आतापर्यंत 7 चेंडू खेळून काढलेत. पुन्हा एकदा यॉर्कर क्रिकेटचा ब्रह्मास्त्र यूज केलाय. यू मिस आय विल डेफिनेटली इट फर्निचर डिस्ट्रॉय बॅक टू डगआउट. आपल्या आजचं रुचकर जेवण सर्वांना खायला भेटणार. या जरा 10 मिनिटं बसून घ्या. दरम्यान या ठिकाणी आपल्या गावचे विद्यमान सरपंच जगनशेठ पाटील, ठाणे जिल्हा युवा मोर्चा अध्यक्ष बीजेपी यांचं या ठिकाणी सन्मान होणार आहे. तरी मी विनंती करतो विनायक पाटील तसेच सुनील सावलाराम पाटील या ठिकाणी साई सन्मान होणार आहे. जगनशेठ पाटील यांच्या माध्यमातून आपल्याला या स्पर्धेसाठी पूर्ण मंडपचा खर्च म्हणजे तब्बल 35,000 रुपये लाभलेले आहेत. धन्यवाद जगनशेठ पाटील. असाच सहकार्य आपल्या इताडे गावावर तसेच क्रिकेट प्रेमीवर असावा. कॅमेरा धन्यवाद. आपण अमूल्य वेळ लिहून या ठिकाणी आलात, कार्यक्रमाची शोभा वाढवली आणि एक मोलाचा सहभाग आपण या स्पर्धेसाठी दिला. धन्यवाद. अशी सेवा आपल्या हातात करो. तसेच आपल्या गावचे प्रतिष्ठित नागरिक सुनील सावलाराम पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचाही आम्ही सन्मान करतो. मी विनंती करेन जगनशेठ पाटील आपल्या हस्ते त्यांचा सन्मान करावा.
धन्यवाद सुनील शेठ पाटील, आपण या ठिकाणी आलेत, कार्यक्रमाची शोभा वाढवली. तसेच या ठिकाणी आपल्या गावचे प्रतिष्ठित नागरिक रमेश पाटील उपस्थित आहेत. आपल्या या ठिकाणी चला शेठ, आपल्या या ठिकाणी सन्मान करण्यात येत आहे. श्रीकांत मगर या आपल्या हस्ते आपण हा शाही सन्मान करणार आहे. धन्यवाद रमेश पाटील, आपण या ठिकाणी आलेत, आपल्या स्पर्धेची शोभा वाढवली. या स्पर्धेचे आयोजक आम्ही इताडकर, सर्व ग्रामस्थ मंडळ इताडे. असंच आपलं प्रेम आपल्या गावावर, आपल्या गावच्या क्रिकेटवर, आपल्या गावच्या खेळाडूंवर असावे. धन्यवाद. या मॅच नंतर सर्वांना विनंती आहे की या ठिकाणी आपण नॉनव्हेज जेवणाची व्यवस्था केलेली आहे, सर्वांनी जेवण करून घ्यावे. तसेच आपल्या गावचे प्रतिष्ठित नागरिक तर आहेत, पण एक उत्तम कुक आहेत शरद बुवा पाटील. गावामध्ये कुठलंही कोणाकडेही काम असो बिचारे तत्पर असतात. फक्त एक फोन करायचं, बुवा तुम्हाला पोहोचायचंय, आम्ही नक्की पोहोचणार. काल आम्हाला विचार पडला होता स्वयंपाक बनवणार कोण, बनवायचा कसा, कुठे बनवायचा. एक फोन श्रीकांत मगरने केला बुवांना, म्हटलं काय टेन्शन नका घेऊ, आम्ही बनवून टाकू. आणि ते स्वतः येऊन पूर्ण मेहनत घेऊन जेवण म्हणून आमच्यासाठी मेजबानी तयार केली आहे. धन्यवाद शरद बुवा, आपण आलात, आपल्या कार्यक्रमाची शोभा वाढवली. धन्यवाद. असंच सहकार्य, मोलाचा वाटा तुमचा असू द्या. दरम्यान मारुती पाटील ज्येष्ठ नागरिक आहेत इताडे गावचे, त्यांचा या ठिकाणी शाही सन्मान होत आहे.